मित्रांनो, मायकल जॅक्सनचा बायोपिक जगामध्ये गाजतोय. मायकल जॅक्सनच्या या बायोपिकमुळे असं झालंय की लोकांच्या मनामध्ये मायकल जॅक्सन पुन्हा एकदा जिवंत झाला आहे की काय. आणि हा बायोपिक आल्यापासून मायकल जॅक्सनचा भारतातील मुंबई दौरा आणि त्याचे मराठमोळ्या स्टाईलमध्ये सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे यांनी केलेले स्वागत, तसेच किंग ऑफ मुंबई बाळासाहेब ठाकरे यांची त्यांच्या घरी घेतलेली भेट, हे सगळे फोटो आणि व्हिडिओ पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत आणि व्हायरल होत आहेत. चला तर जाणून घेऊ किंग ऑफ पॉप मायकल जॅक्सनच्या महाराष्ट्रातील मुंबई दौऱ्याबद्दल. मायकल जॅक्सन 1996 मध्ये भारतात आला होता आणि त्या दौऱ्यात त्याने मुंबईत 2 वेळा बाळासाहेब ठाकरे यांच्या घरी भेट दिली होती. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ. पॉप संगीताच्या जगातील किंग ऑफ पॉप म्हणून ओळखला जाणारा मायकल जॅक्सन 2009 साली जगाचा निरोप घेतला. मात्र आजही त्याच्या नावाची जादू कायम आहे. आता त्याच्या आयुष्यावर आधारित मायकल हा बायोपिक 24 एप्रिल रोजी रुपेरी पडद्यावर भारतामध्ये प्रदर्शित झाला आहे. दिग्दर्शक अँटोनी फुकवा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात जाफर जॅक्सन मायकल जॅक्सनची भूमिका साकारली आहे, जो मायकल जॅक्सनचाच पुतण्या आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मायकल जॅक्सनच्या भारत दौऱ्याशी संबंधित एक खास किस्सा पुन्हा चर्चेत आला आहे. भारतात येण्याचं होतं मोठं स्वप्न. मायकल जॅक्सन यांना भारतात आणण्यामागे विझक्राफ्ट या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचा मोठा वाटा होता. कंपनीचे सहसंस्थापक आणि संचालक आंद्रे टिमिन्स यांनी TV9शी बोलताना सांगितले की मायकल जॅक्सन 2 देशांच्या दौऱ्याची योजना करत होते आणि त्यांची भारतात येण्याची विशेष इच्छा होती. त्यांना भारतात येऊन व्हिडिओ शूट करायचे होते, मदर तेरेसा यांची भेट घ्यायची होती, ताजमहाल पाहायचा होता आणि भारतीय खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायचा होता. बाळासाहेबांची भेट कशी झाली? आंद्रे टिमिन्स यांनी सांगितले की मायकलच्या टीमसोबत चर्चा झाल्यानंतर ते भारतात येण्यास तयार झाले. मात्र मुंबईत कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सरकारी सहकार्य आवश्यक असल्याने मायकलला बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट घ्यावी लागेल, असे त्यांच्या टीमला सांगण्यात आले. त्या काळात ट्रॅफिक आणि सुरक्षा व्यवस्थापनासाठी सरकारच्या मदतीची गरज होती. आम्ही मायकलच्या टीमला सांगितले होते की त्यांना काही मान्यवर व्यक्तींना भेटावे लागेल. सुरुवातीला त्यांची टीम तयार नव्हती, पण भारतासाठी मायकलने होकार दिला. मायकल जॅक्सन मुंबईत पोहोचल्यानंतर विमानतळावरून बाहेर पडताच त्याने आपली गाडी थांबवली आणि झोपडपट्टी भागात जाऊन तिथे मुलांची भेट घेतली. त्यांनी जवळपास अर्धा तास मुलांशी संवाद साधला आणि त्यांना चॉकलेट्स व खेळणीही दिली. यानंतर ते थेट बाळासाहेब ठाकरे यांच्या घरी गेले. आंद्रे टिमिन्स यांनी सांगितले की बाळासाहेब ठाकरे आणि मायकल जॅक्सन दोघांनाही काळे चष्मे घातले होते. त्या भेटीत राज ठाकरे, बप्पी लहिरी आणि इतर काही लोक उपस्थित होते. बाळासाहेब ठाकरे मराठीत बोलत होते आणि मायकल इंग्रजीत. मी दोघांमध्ये भाषांतर करत होतो. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी मायकल जॅक्सनला तलवार भेट दिली आणि जॅक्सनने बाळासाहेबांना खास हॅट भेट दिली. बाळासाहेबांनी मायकलला सांगितले होते की आपल्यामध्ये अनेक गोष्टी समान आहेत. आपण दोघेही कलाकार आहोत. मला तुमची गाणी खूप आवडतात आणि तुम्ही भारतात आलात याचा मला आनंद आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी मायकलला पुन्हा घरी येण्याचं निमंत्रण दिलं आणि दक्षिण भारतीय जेवण खाण्यास सांगितलं. भारत दौरा संपण्यापूर्वी मायकल जॅक्सन पुन्हा एकदा त्यांच्या घरी गेला आणि तिथे त्यांनी इडली सांबारचा आस्वाद घेतला. त्यानंतर ते ओबेरॉय हॉटेलमध्ये परतले. आशा भोसले आणि प्रभुदेवाची भेटही घेतली. त्यांनी तिथे कॅलेंडरसाठी शूटही केले. याच हॉटेलमध्ये प्रसिद्ध गायिका आशा भोसले त्यांना भेटण्यासाठी आल्या होत्या. अभिनेता आणि कोरिओग्राफर प्रभुदेवा तब्बल 48 तास त्यांची भेट घेण्यासाठी वाट पाहत होते. मायकल जॅक्सन यांनी सर्वांची भेट घेतली होती. त्याचवेळी जाफरीने मायकल जॅक्सन सोबत स्टेज शेअर केले होते आणि मायकल जॅक्सन सोबत स्टेज शेअर करणारा एकमेव भारतीय ॲक्टर बनला होता. आणि ज्या स्टेजवर मायकल जॅक्सन उभा होता त्या स्टेजवरील स्टँडला शाहरुख खानने किस केले होते, कारण की तिथे मायकल जॅक्सन उभा होता आणि त्याच नंतर लगेचच शाहरुख खान तिथे गेला. त्यानंतर त्याने त्या स्टँडला किस केले. मायकल जॅक्सनसारखा सुपरस्टार पुन्हा होणे नाही. कसलाही सोशल मीडिया नाही, ॲड्स नाही आणि कसलाही अल्गोरिदम नाही, तरीसुद्धा इतके फॅन फॉलोइंग होती की विचारूच नका. तर असा होता मायकल जॅक्सनचा महाराष्ट्रातील मुंबई येथील अविस्मरणीय दौरा. धन्यवाद मित्रांनो. अशाच एकदम खास माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा.